मी संपूर्ण मॅच मध्ये ऐकाल. धन्यवाद. सुपर 6 मध्ये कोणता संघ जाणार त्याची वाट आपण पाहतोय. तुम्ही उठवा तिथून. पडद्याच्या मागे सर्व प्रेक्षक बसतील आणि या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेतील. प्रेक्षक हो, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. पोलादपूर तालुक्याची नंबर 1 पीटी पेले. तर सर्वांनी बाहेर बसून आनंद घ्या. सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनो, तुमच्यामुळेच ही स्पर्धा आज पोलादपूर तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये नंबर 1 ची पीटी पेल आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गुड्ड्याची जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद. चला, मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल टाकण्यास गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अहमद. हा रफ्तार का सौदागर मैदानाच्या आत दाखल झालाय. जसं काय आपण पाहतोय, एक फ्रेश मॉर्निंगला उठल्यानंतर 10-12 नव्हे तर तब्बल 20 पावलांचा 38 सर्कलच्या बाहेरून रनअप घेतो आणि वेगावर स्वार होताना आपल्याला पाहायला मिळाला. रंपाट सुसाट जोरात फेकला जातो बॉल. पहिल्या बॉल पासून आक्रमकता त्याची पाहायला मिळते. यावेळी मध्ये व्हेरिएशन दाखवले, पण मात्र बॅट्समनने आपली टेक्निक दाखवली आणि हा येतोय सुंदर असा चौकार. आहे शॉट आपण पाहिला, टेक्निकचा शॉट, टेक्नॉलॉजी वाला शॉट पाहायला मिळाला. आणि या धावफलक्याचा पहिले आकडे मोड होताना स्पीड वरती ॲक्युरेट रिॲक्शन पाहायला मिळालं. या बॉलवरती आपण पाहिला रनवे मध्ये प्रॉब्लेम. यस, पंच सांगतात हा डेड चेंडू घोषित केला जात आहे. रनवे मध्ये प्रॉब्लेम. जोरात धावत आले होते बॉल फेकण्यासाठी, पण मात्र एक क्षणामध्ये माइंड चेंज होताना पाहायला मिळालं आणि बॉलवरती रिॲक्शन मात्र न येताना पाहायला मिळाला. बॉल रिलीज झाला नाहीये, थांबले स्वतःहून. आणि थांबल्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती 2 चेंडूंची फेकी, 4 धावा धावफलकावरती. फलंदाज करत असलेला संदेशच्या बॅटमधून आलेला तो एक चौकार. संदेश जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न परत एकदा आपण पाहिलं. त्याच क्षेत्रामध्ये जिथून चौकार आला त्याच विभागामध्ये संदेशला पकडलं आणि फलंदाज संदेशचा खेळ संपला.
गब्बर सिंग, पण आज गब्बर बॅटिंग करावी लागेल. गब्बर सारखी गब्बर बॉलिंग होताना पाहायला मिळते आपल्याला, त्यासारखी गब्बर बॅटिंग सुद्धा अपेक्षित आहे. वेळ का वाया घालवला जात आहे मैदानावरती ते आपल्याला कळत नाही आहे. टीम मिटिंग्स वारंवार घेतल्या जात आहेत. मागील सामना जर आपण पाहिला तो सर्वाधिक जास्त वेळ व खर्चिक करणारा सामना पाहायला मिळाला होता. हाही सामना त्याच पावलावर नको जायला म्हणून मी दोन्ही पंचांना आपण कॉल देऊयात. येस पंच, आपल्याला विनंती केली जाणार, आपण थोडंसं येस तुमचा सुद्धा हात बांधलेले आहेत, प्रयत्न आपण करूयात. तरी संघ नायकाला आपण विनंती करू शकतो की थोडा स्पीडअप घ्यायचा प्रयत्न कर मित्रा. उद्या आपल्याला 5 वाजता पहिला बॉल फेकायचा, याच्या अर्थ 4 सव्वा 4 पर्यंत आपण या मैदानावरती येणं गरजेचं. 4:30 पावणे 5 पर्यंत टॉस आणि मग मॅचला सुरुवात 5 वाजेपर्यंत आपण करणार. कारण का 10 10:30 पर्यंत आपल्याला मॅचेस संपवायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन जल्लोष करायचा आहे. याही त्याच वेळेला त्याच रिजन मध्ये जसं काय थर्ड मॅन नावावरतीच करून घेतला या संघाने, आणखीन एकदा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाणारा सुंदर फटका, चौकार. स्क्रीन आपण पाहतोय, पैसे उडवले जात आहेत. प्रेम आहे आणि प्रेमापोटी तो आला, त्याने पैसे उडवले आपला फेवरेटसाठी आणि तो मैदानातून जातोय. बॅनर पण आणलाय कोणता तरी, आपण बॅनर पाहतोय. पैसे उडवले, पैसे आपण पाहिलं. चला मॅचकडे वळतो आपण, चला बाहेर व्हायचंय आपण दादा. ना 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 आपण पाहिलं, चॉप करायचा प्रयत्न, फक्त बॅटचं तोंड उघडलं होतं आणि धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. 8 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार, त्याच्यानंतर काही नाहीये. 5 चेंडूंची फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळाले. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, त्याला सुद्धा थर्ड मॅन काहीतरी तिकडे ठेवलंय. तिकडचा 7 वारा आपल्या नावावरती करायचा आहे की तिकडची जमीन आपल्या नावावर करायची आहे. एव्हरी बॅटर लाईक की आपल्याला फक्त पॉइंट, गली, थर्ड मॅन इकडेच काही ना काहीतरी करत बसायचं आहे. या ओव्हरमधले जे बॉल फेकले सर्व साहीच्या साही बॉल, म्हणजे आलेला चौकार जो आपण पहिला वायडेस्ट थर्ड मॅन किंवा गली या दोघांच्या मधून निघून जाणारा चौकार, त्याच्यानंतर जी कॅच आपल्याला पाहायला मिळाली ती शॉर्ट थर्ड मॅननी कॅच पकडली, त्याच्यानंतर येणारा तो 5वा बॉल ज्याला चॉप केलं तो सुद्धा आपण गलीमध्ये अडवण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल तो सुद्धा वायडेस्ट गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सर्वच्या सर्व चेंडू हे गलीमध्ये किंवा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये खेचले जातात. कारण का इक्वेशन काय आहे, मैदान मोठं आहे का, तर मग पुढे जर बॅटवरती रन नाही येत आहेत आणि त्याच वेळी जेव्हा बॉलर आपल्याला मात पाहायला मिळतो आणि त्याच्या बॉलला स्पेस आहे ना, पेसचा कसा वापर करायचा, फक्त बॉलला दिशा दाखवायची आहे. त्या पेसवरती बॅटचं तोंड खोलायचं आणि मात्र धावा आपल्या संघासाठी जमा करायच्या आहेत. त्या जमा करत असताना एक ठिणगी लागली ती म्हणजे एका विकेटची. 1 गडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. इंतिखाब गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. याची सुद्धा शरीर यष्टी जर आपण पाहिली, थोडा उंच असा आपल्याला पण पाहायला मिळतो शरीर यष्टीने. कीपरची पोझिशन आपण जर पाहिली तर मात्र क्लोज कीपिंग म्हणजे किंबहुना क्लोज जेव्हा कीपर येतो तेव्हा स्टम्प्समध्ये बॉल नाही टाकला जात, स्टम्पच्या बाहेर बॉल काढायचा प्रयत्न, की यष्ट्यांच्या पाठीमागून चांगला रिॲक्शन यायला पाहिजे म्हणून. स्टंपच्या बाहेर टाकला आणि त्या बाहेरच्या बॉलला बाहेर उडवला, चेंडू सीमा पार, षटकार.
चला विनंती करतो ज्यांनी बाहेर कॅच पकडली त्याला सुद्धा आपण पारितोषिक देतो. आयवा कॅचचे विनर 100 रुपयाचं पारितोषिक दीपकजी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. राजा आला सिद्धेश्वर युवा मंच यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जात आहे. आयवा कॅच राजा आला आणि राजाने बाजा वाजवायला सुरुवात केली. पंचांकडे मागणी केली जाते. पंच म्हणा कशाबद्दल बेसिक रूल बेसिक नियम. चला पंचांकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांनी यावं आणि आता आपण संदीप सर या. क्रिकेटचा रूल आपण जर पाहिला आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सुद्धा चुकलो बोलताना. क्रिकेटमध्ये रूल्स किंवा नियम नसतातच. क्रिकेटमध्ये असतात कायदे. रूल्स किंवा नियम हे तोडले जातात आणि कायदा कधीच तोडला जात नाही. कायद्याचं पालन केलं जातं. म्हणून तर म्हटलं जाणार क्रिकेट इट्स अ लॉ गेम. म्हणजे क्रिकेटमध्ये लॉज आहेत. 42 लॉजने बनलेला हा खेळ आपल्याला मेलबॉर्ननी बनवले ते लॉज आणि मग त्याची अंमलबजावणी ICC करतं आणि मग नंतर सर्वत्र आपल्याला हे नियम पाहायला मिळतात. त्या नियममध्ये दरवर्षी दर 3 वर्षांनी चला व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय बदलावा लागणार. आपल्याला रिव्ह्यू रिटेन होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक एक्स्ट्रामधून रन आपल्याला येताना पाहायला मिळते. धावफलकावरती वाढ 15 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा बॉलबॅक ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक 2 येतात. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त पाठलाग करत राहणार. राजाने खेचला आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमा पार चौकार. आहा डाऊन द ग्राउंड. राजा वाजवतोय बँड बाजा. इट्स अ 6 बाय राजा. पूर्ण टीम पाहायला मिळते. टीम सोबत आपल्याला ओमकारजी सुद्धा पाहायला मिळतात. त्यांच्या टीमला सपोर्ट केला आणि आता मात्र आपल्या मैत्री खातीर दुसऱ्या टीमला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. ना खूप लांब शरीरापासून ठेवला जातो आणि धावफलकावरती आपण पाहिलं व्हाईट बॉल येतो. आणखीन एक वाढ होताना पाहायला मिळते. हा टेनिस क्रिकेटनी अर्थात संदीप सर या ठिकाणी आहे. संदीप सर टेनिस क्रिकेटने दिलेला नियम आहे का हा 6 खाल्ल्यानंतर बॉलरनी व्हाईट टाकायचा? कारण का अर्थात पोलादपूरमध्ये पण आपण बघतोय बाळा सर 6 खाल्ला बॉलरनी की लगेच दुसरा बॉल व्हाईट बॉल येतो लांब ठेवतोय. ॲटलिस्ट आपण पाहतो की बॉलरकडे हा माइंडसेट खूप क्लिअर आहे की बॅटरच्या शरीरापासून लांब ठेवायचा बॉल. याही वेळेला लांब ठेवायचा प्रयत्न त्यांनी केला. बॅट वाऱ्यावरती फिरली आणि मग अपील केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यष्ट्यांच्या पाठीमागं पकडला गेला. बॉल डेड होतो कधी हा पहिला नियम आहे. बॉल डेड कधी आपण करतो? आपण पॉपिंग क्रीज सोडायच्या आधी अंपायरकडून कॉल घेतला का? अंपायरची परमिशन घेतली होती का? त्याच्यापूर्वी आपण जर म्हणू आपण परस्पर जर बाहेर निघून गेलो तर यष्ट्यांच्या पाठीमागे राहणारा तो राक्षस आपल्याला कधीही पकडू शकतो. चला पंचांचा इशारा येतोय. तो तिसऱ्या पंचाचा नॉट आउट राहिले. नॉट आउट आहेत आणि नॉट आउट हा निर्णय आणि हा नियम हा कायम राहणार. लाईव्ह वरती तुम्ही बघू शकता ऑन स्क्रीन आपल्या समोर ज्या पद्धतीने आपण पाहिलं पाय आहे पाय आहे पाय आहे पाय असूनही आणि ज्यानंतर त्यांनी रिॲक्शन दिले त्यानंतर पाय उचलला गेला होता. पण ज्यावेळी लावल्यानंतर कारण का नियमावली तशी बदलली गेली आहे. 2 सेकंडचा वेट होता सर. 2 सेकंड जर थांबला असता
तर मात्र काहीतरी वेगळं घडलं असतं. पण आता परत एकदा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रवास पाठलाग चालू आहे, प्रवास पाठलाग मात्र थांबणार आणि चेंडू सीमा बाहेर जाणार, तो म्हणजे आणखीन एक येणार चौकार. बावीस धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं शेवटचा बॉल बाकी होता, शेवटचा बॉल वरती आपण जर पाहिलं निर्धाव येतोय, महागडं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. 22 धावा तब्बल या ओव्हरमधून येताना आपल्याला पाहायला मिळालं. संपूर्ण 6च्या 6 बॉल जर आपण पाहिलं राजाने खेळले, राजाने त्या 6 बॉलचा अनुभव घेतला आणि धावफलकावरती जी एक चांगली रन लावायची होती ती रन मात्र येताना पाहायला मिळाले. संदेश आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. स्वतःच्या क्रिकेटवरचं प्रेम बघा ना. आपल्या घरामध्ये एका आपल्या बहिणीचं लग्न आहे, लग्न विवाह तो संपन्न केला आणि त्याच्यानंतर चला त्याच टीममध्ये अजून भाऊ सुद्धा तिचे 2 खेळताना पाहायला मिळालेत आणि तो तब्बल ते लग्न लावलं आणि मग घरातल्या विधी पाहुण्यांचा पाहुणचार करून परत एकदा जे कार्य आहे, जे काम आहे त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. यस सुफियान राठविलकर ज्याने षटकार ठोकले होते त्याच्यासाठी संजय मोहिते यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज आलं होतं. या सुफियान राठविलकर. तसेच राजा गाडगेच्या अर्धशतकासाठी SK लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा निलेश माबदी यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला मॅचकडे वळण्या अगोदर आपण काही मॅचच्या बाहेरचा विषय चर्चेत ठेवला होता, तो अर्थात आपण पाहिला. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. वारंवार आपल्याला नियम दिला जातोय, वारंवार आपल्याला पुकार केला जातोय, थोडं स्पीडअप करायचं आहे. आपण स्कोर कार्डकडे वळतो. 2 षटकांमध्ये धावा झाल्या धावफलकावरती 30 धावा झाल्यानंतर आपल्याला डगआउट स्टँड दाखवला जातोय प्लेयर्सचा. बॉलरकडे वळतोय आपण. ज्यावेळी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अमाद गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, ज्याच्यामध्ये 8 धावा 1 विकेट त्यांनी प्राप्त केली होती. अमाद आला. अमाद वरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न, जर डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न आपल्याला करायचा होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता, डायरेक्ट हिट त्याने मारली, प्रयत्न खूप चांगले करताना पाहायला मिळाला. मिडॉनला प्लेयर लावायचं गणित किंवा म्हणा मिडॉनला प्लेयर ठेवायचं गणित मोहम्मद शमीनी जेव्हा विराट कोहलीला लावलं होतं मिडॉनला, ब्रँडम मॅकलमची 4 या धावसंख्येवरती विराटच्या हातून कॅच सुटली होती आणि विचार केला होती एक कॅचच तर आहे ना, परत एकदा पकडू आणि मग त्या ब्रँडम मॅकलमनी तब्बल 100 धावा ठोकल्या आणि न्यूझीलंड संघाने तो विजय आपल्यावरती पराभूत केला होता. धावफलकावरती येतो यात परत आपण मॅचच्या आतमध्ये घुसतोय. 1 धाव डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळालाय. हे बॉलवरती आपण पाहतो रन कोणत्याही पद्धतीने आल्या नाहीयेत. 31 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरा बॉल डॉट. Down the ground, straight to the ball ahead. It's a maximum sixer. RJ संघ मालक आमचे अर्थात ओमकार गाडगे खुश होताना, आपल्या मंगेश बेलोसे साहेब सुद्धा खुश होताना आपल्याला पाहायला मिळत असतील. आणि जो षटकार आला त्याच्यानंतर जो लुक राहिला स्लो बॉल, यार व्हेरिएशन सुद्धा अमादकडे चांगले आहेत आणि तो व्हेरिएशन दाखवतोय मैदानावरती. PTPL खेळत असताना त्यांनी एक व्यावसायिक खेळताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती आणखीन 1 धाव येताना पाहायला मिळाली आणि एक सेन्सिबल क्रिकेट किंबहुना कॉपी बुक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 घ्या आणि नंतर स्ट्राईक रोटेशन करा.
धावफलकावरती आपण पाहिलं थांबा मिळतोय. एक 6 आल्यानंतर धावफलकावरती आपण पाहिलं एका धाव येते, एका धावेने धावफलकावरती 38 ही धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. संकेतची काठी उडवली जाते. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू क्लीन बोल्ड फलंदाज बाद. वळूयात जो ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन एकदा पाहूयात. ज्या पद्धतीने विकेट प्राप्त झाली होती, बॉलिंग का आर्म आपण जर पाहिला, बॉलर गोलंदाज येतो त्याने रिलीज करताना आपण जर पाहिला थोडासा अँगल मधून मारला होता बॉल आणि मारल्यावरती आपण पाहिला टप्पा पडला, पेस मध्ये बॉल आला आणि त्याच्यानंतर रिस्ट मारली, थोडासा रिस्ट मारतोय आणि हल्ली रिस्ट मारणं हा एक टेक्निक झालेली आहे. हा रिस्ट प्रत्येकाला जमत नाही, कारण रिस्ट मारताना थोडेसे चुकलेत की लगेच चकिंग मध्ये तुम्हाला काढलं जातं. तो एक टेक्निकचा भाग आहे, किंबहुना त्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला जिममध्ये जावं लागेल, त्यासाठी फोरआर्म्सची प्रॅक्टिस करावी लागेल. फोरआर्म्स तुम्हाला जास्त बनवावे लागतील आणि शोल्डर बार तो खूप जास्त उचलावा लागेल. तेव्हा तुम्ही तो ॲज अ रिस्टमध्ये बॉल फसवण्यामध्ये आपण अंमलबजावणी करू शकता. त्यासाठी आपल्याला जिम आणि फिटनेस खूप महत्त्वाची आहे. अक्षय घाडगे नवीन बॅटर आपल्याला येताना पाहायला मिळालेत. 38 ही धावसंख्येवरती 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती विकेट टेकर बॉलर अमाद पाहायला मिळाला. मागील ओव्हरमध्ये सुद्धा विकेट, याही ओव्हरमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. आणखीन एकदा मोठी लाऊड अपील होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद. तर ड्रिंक्स ब्रेककडे वळूयात आपण. त्यापूर्वी आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळतात, ते म्हणजे योगेश कर्नाळे. योगेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. आपण डीजे नावेतकडे वळूयात. चेक. तर या ठिकाणी आपण पाहतोय मंगेश बेलोसे यांचे निकटवर्तीय मित्र या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अंजन राऊत साहेब आणि त्यांच्या जोडीला विवेक मोरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. मंगेश बेलोसे यांचे अगदी जवळचे मित्र जिम ट्रेनर डोंबिवलीतून खास दाखल झालेत आणि मंगेश बेलोसे यांचा संघ अक्कलकोट ग्रुप हा खेळतोय. तर या ठिकाणी सन्मानित आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हरिओम घाडगे साहेब यांचं देखील आगमन होतं. एक अभिनेते आणि चित्रपट निर्माते हरिओम घाडगे साहेब यांचं आगमन होते आणि बंड्या महाराज घाडगे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक अभिनेता सेलिब्रिटी पोलादपूर तालुक्यातील करंजे गावचा हरिओम घाडगे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. तसेच बंड्या महाराज घाडगे हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. या आपण आपल्या दोघांचंही मनपूर्वक या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी मंगेश बेलोसे यांचे जिम पार्टनर आणि जिम ट्रेनर आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती tenniscricket.in वरती एक क्षणचित्र चिपले जात आहेत. मंगेश बेलोसे साहेबांचे मित्र आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये दाखल झालेत. तसेच अभिनेते पोलादपूर तालुक्यातील करंजे गावचे हरिओम घाडगे साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. तसेच स्क्रीनवरती त्यांना आपण पाहतोय बंड्या महाराज घाडगे यांचं देखील आगमन त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग
दोघंही जर पाहिले तर मान्यवर करंजे गावाला बिलॉंग करतात. करंजे गावासाठी आणि पोलादपूर तालुक्यातून अगदी पोलादपूर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन गेलं असे हरिओम गाडगे साहेब, त्यांचा हरिओम चित्रपट देखील आपण पाहिला आणि त्याचेच निर्माते दिग्दर्शक सन्माननीय आदरणीय हरिओम गाडगे साहेब यांचं आगमन होतंय. तसेच बंड्या महाराज गाडगे हे देखील वारकरी संप्रदायामधील मोठं नाव, त्यांचं देखील आगमन होतं. आपल्या दोघांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर महाराष्ट्र भूषण म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला असे बंड्या महाराज गाडगे यांचं देखील आगमन या आपल्या व्यासपीठाकडे होत असताना पाहायला मिळते. हरिओम गाडगे अभिनेते, हरिओम चित्रपटाचे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपल्या दोघांचंही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नो बॉल आणि प्लस कॅच सुटली आणि प्लस बॉल पकडता आला नाही आणि प्लस चेंडू पळत गेला आणि प्लस चेंडू सीमा पार केला आणि प्लस येतोय हा मोठा पंजा ऑन स्कोर कार्ड. इट्स अ 4+no. प्रणव नरेवने मात्र बीमरने स्वागत केलं स्वतःचं आणि चेंडूला भिरकावून दिला. चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळाला 4 धावांसाठी. चेक या ठिकाणी हरिओम गाडगे साहेबांचं आगमन होतंय. अभिनेते, सिनेसृष्टीतील हरिओम चित्रपट त्यांचा आपण पाहिला आणि आज पुन्हा एकदा त्यांची भेट आमची देखील होते. करंजे गावात झाली होती आणि आमच्या घाटकोपरमध्ये देखील ते आले होते. त्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. साहेब आपलं हार्दिक स्वागत. हरिओम गाडगे साहेब तसेच महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले बंड्या महाराज गाडगे यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि खास डोंबिवलीवरून मंगेश बेलोचे साहेबांचा मित्रपरिवार, जिम पार्टनर, जिम ट्रेनर हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या विनायकजी दीक्षित साहेब आपलं देखील पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणि मॅच कडे परत वळतो. परत एकदा असं वाटलं होतं की मिसफिल्डिंग होताना पाहायला मिळेल. नशीब असं असतं ना प्रत्येकाचं की जेव्हा जेव्हा आपल्याकडून मिसफिल्डिंग होतात संदीप सर, तेव्हा बॉल असा आहे ना की आपल्याकडे सारखा सारखा येत राहतो, पाठी लागतो. लाईक आपण जर पाहिलं भूतासारखा पाठी लागतो, कारण कोकणामध्ये आपण आहोत. तर मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी हा चौकार आल्यानंतर ह्या धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाले. परत एकदा आपण हा पाहिला हायटेड डिलेव्हरी पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल त्याच्यावरती काही पराक्रम करता आला नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. त्याने धावफलकावरती आपण पाहिलं 48 ही धावसंख्या धावफलकावरती अजूनही स्थिर आपल्याला पाहायला मिळते. ठीक, तर स्क्रीनवरती आपण पाहतोय बंडाराज घाडगे महाराज यांना आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तसेच हरिओम गाडगे, हरिओम चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि हरिओम चित्रपटाचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय करंजे गावचे हरिओम गाडगे साहेब यांना देखील आपण पाहतोय. तसेच मंगेश बेलोचे साहेबांचे जिम ट्रेनर, जिम पार्टनर यांना देखील आपण अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. भंडाराज घाडगे साहेब तसेच हरिओम गाडगे साहेब यांना देखील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती. आणखीन एक आकडे बोर्ड 49 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमधले चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत ते म्हणजे फक्त 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 10, ज्याच्यामध्ये एक नो बॉल पाहायला मिळाला, एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला, एक चौकार पाहायला मिळाला, एक सिंगल आणि एक डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. 3 चेंडू धावफलकावरती 11 धावा ह्या 3 बॉलमध्ये खर्च करताना पाहायला मिळालेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हरकडे आपण वळतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 50 धावा, संघाचे 50 धावा धावफलकावरती पूर्ण. फंटास्टिक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. बॅट चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॅट घेऊन जाताना हल्ली IPL मध्ये आपण पाहिलं एक नियम आणला तर एक नियम काढला सुद्धा. नियम आणला कोणला की स्लाइवा म्हणजे आपली थूक किंवा आपला घाम तुम्ही बॉलवरती लावू शकता. सनस्क्रीनचा जो इफेक्ट राहिला आहे तो लावू शकता. आणि एक नवीन नियम आणला की मात्र आपली बॅट, त्या बॅटची ब्रॉडनेस ही एका लिमिटेड राहिली पाहिजे. त्यांच्याकडे तो माप दिला गेला. हा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. इज इट टेकन? यस इट इज अ टेकन. फलंदाज बाद.
फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळतात ते म्हणजे अर्थात संतोष शिंदे. संतोष शिंदे आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळालेत. ग्रीन जर्सी मधला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक संतोष मैदानाच्या आत खेळतोय, एक संतोष आमच्या 12वा प्लेयर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहिला रिक्स मधून मारला जातोय बॉल, पण त्याचा प्रवास चालू आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वर येतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव ती सुद्धा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर्सनी आपलं ॲथलेटिझम दाखवलं. सकाळी उठल्यानंतर फॅट कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, कॅलरी काउंट करणारे प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले. दोघांनीही ठरवलं की धावा जितक्या घेता येतील तेवढ्या घ्यायच्या, सिंगलचं डबल कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न आपण करायचा आणि तो प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा झालेल्या आपण 2 ने वाढ होताना पाहायला मिळतात. 52 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 गडी बाद अशी आपल्याला धावफलक पाहायला मिळतं. षटक समाप्त झाले ते म्हणजे तब्बल 4 षटकांच्या नंतर 52 धावसंख्या धावफलकावरती, 4 गडी बाद. तरी आपण सन्मानित करतो या मुख्य व्यासपीठावरती, मुख्य मंचावरती बंडाराज घाडगे महाराज यांचा यथोचित मान सन्मान. मी संदीप कदम सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायातील एक मोठं नाव पोलादपूर तालुक्यामधून ज्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळाला आहे असे बंडाराज घाडगे महाराज यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून, तसेच हरिओम घाडगे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हरिओम चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तसेच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेश बेलोसे यांचे मित्र त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी संदीप कदम सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करावं. दोनही मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत खास डोंबिवलीवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि मंगेश बेलोसे यांच्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पोलादपूर तालुक्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 दिवस रात्र स्पर्धा आपण पाहतोय. 6वा दिवस 7वा दिवस उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि नक्कीच जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आपण पाहिलं आणखीन एकदा लेग कट बॉल होता. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. आणि आपण पाहिलं एक लेट कट खेळायचा प्रयत्न. त्या लेट कटमधून आपण पाहिलं झेल होती. झेलचा प्रयत्न करायचा होता पण ती झेल मात्र होत नाही आहे. आणि आपण पाहिलं जीवनदान मिळताना पाहायला मिळालं. एक धाव घेतली, एका धावेने धावफलकावरती. तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्या पोलादपूर तालुक्याचा एक अभिमानाचा दिवस देखील असणार आहे. आपल्या गोळेगणी गावचे आदरणीय सन्माननीय त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार उद्या पुण्यामध्ये भेटणार आहे असे श्रीमान सोपानदादा मोरे यांचा सन्मान उद्या पुण्यामध्ये होणार आहे. सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदरणीय गोळेगणी गावचे सोपानदादा मोरे यांचा सन्मान उद्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलादपूर तालुक्यामध्ये आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे असे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या आयोजकांच्या माध्यमातून आणि पोलादपूर तालुक्यातून देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 बॉल झालेले आहेत धावफलकावरती. 53 ही धावसंख्या. 4 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर डॉट बॉल. आता वेट केलाय पंच आमच्यापर्यंत वळतात. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉलने धावफलकावरती आणखीन एका आकडे मोड होताना पाहायला मिळते. 54 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद 54. 5वं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली, नंतर निर्धाव चेंडू पडला आणि त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळालाय. संतोषने परत एकदा चेंडू सोडला जातो, गुड लिफ्ट केला जातो आणि हा व्हाईट बॉल पंचांनी इशारा दिलेला आहे. त्याच्यावरती आपण पाहिलं 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. 3ऱ्या पंचा DRS कडे आपण वळतोय. व्हाईट बॉल साठीचा कॉल केलाय पंचांनी, निर्णय दिला तो म्हणजे बॉल वाईड आहे.
पंचांची शहानिशा केली जाणार आहे, कारण का प्रत्येक बॉल हा एक नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. एका बाजूने डॉट बॉल येणं हे बॉलिंग टीमसाठी चांगलं ठरणार, फलदायी ठरणार, पण तोच त्याचवेळी बॅटिंग टीम विचार करत असेल की हा जर व्हाईट बॉल असेल तर आम्हाला एक एक्स्ट्रामधून रन मिळेल, एक एक्स्ट्रा रन म्हणजे एक एक्स्ट्रा बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला, पंचांचा निर्णय जो आहे तोच राहणार आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू आपला संपलेला आहे, एक रिव्ह्यू आपल्याकडे फक्त बाकी राहणार आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू फटका चांगला आहे का? क्षेत्ररक्षक आहे झेल आणि फलंदाज बाद. नंबर्समध्ये खेळत असतील ना, म्हणजे नंबरमध्ये खेळणारे बाकी गोष्टी नव्हे, नंबरमध्ये खेळणारे म्हणजे ज्यांना नंबर प्रेमी असतात की एखादा नंबर आला की आवडतो, त्याच्यामुळं आपण पाहतोय. पण त्यामुळे स्कोर कार्डवरती आलेला नंबर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे 55 धावा, 5 गडी बाद, 5वं षटक चालू आहे. हे 555 आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचवेळी मैदानाच्या आतमध्ये केतन पवार आपल्याला जाताना पाहायला मिळतात. केतन पवार ज्यांनी ही खेळपट्टी जी आपण पाहतोय ती खेळपट्टी बनवण्यामध्ये, ह्या खेळपट्टीवरती आपला घाम गाळलाय. ही खेळपट्टी फलदायी गोलंदाजांसाठी तेवढीच चांगली फलंदाजांसाठी बनावी यासाठी घेतलेली अथोनात मेहनत स्वतः बनवलेल्या त्या खेळपट्टीवर आपणच खेळ करताना पाहायला मिळतोय. मोठी लाऊड अपील होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंचांवरती दडपण टाकायचा प्रयत्न केलेला आहे. पंच आमच्यापर्यंत वळतात. फक्त कशासाठी आपण वळलात पंच एवढं फक्त सांगा. LBW साठी की कॅचसाठी? कॅचला रिव्ह्यू नाही, याचा अर्थ LB साठी आमच्यापर्यंत वळलेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आपण पाहूयात पिचिंग कुठल्या साईडने होताना पाहायला मिळते. पंचाचा निर्णयच राहणार आहे. नॉट आउट राहिला आहे. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट्स मिसिंग. जर आपण ती टेक्नॉलॉजी संतोषजी नाणेकर काही वेळामध्ये आणतील सुद्धा. tenniscricket.in ही टेक्नॉलॉजी लवकरच आणेल. रिव्ह्यू आपला संपलेला आहे. दोन रिव्ह्यू आणि दोन्ही रिव्ह्यू आपण घेतलेत. पहिला वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला तो आपल्याला गेला. हा अंपायरने रिव्ह्यू घेतलेला, सॉरी, एक रिव्ह्यू आहे आपल्याकडे. परत एकदा तिकडेच मारायचा प्रयत्न, स्विच हिट करायचा प्रयत्न, वारंवार रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा प्रयत्न वारंवार बॅटरकडून होताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 वाईड बॉल. विकेट गेल्यानंतर जेव्हा केतन मैदानावरती आले, केतनने घेतलेले ते 2 सलगचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 2 डॉट बॉलने धावफलकावरती आपण पाहतो या ओव्हरमधला पुढील बॉल. आणि याही वेळेला त्याच पद्धतीने मारायचा प्रयत्न आणि पंचांनी बोट वरती केलं. 2 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर प्रेशर रिलीज करायचा प्रयत्न केला आणि मात्र आपण पाहिलं यष्ट्यांच्या पाठीमागे पकडले गेले. फलंदाज बाद. का त्याच्यामुळं फलंदाज बाद सुद्धा झाले. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. आणि त्याच्या कारणास्तव आपण पाहिलं फलंदाज बाद.
रिव्हर्स साडे एक माइंडमध्ये क्लिअर असतं, ज्याने डोक्यामध्ये विचार आणलेला आहे ना त्याला तुम्ही कधीच चेंज करू शकत नाही आहे. आपण कॉलेज टाईममध्ये गौरवभाई किंवा आपण म्हणतो की मित्रा ती कॉलेजमधली मुलगी तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे, आपण सगळेजण सांगतात की प्रेमात वेडा झालायस, तरी पण तो मित्र आपला कधीच ऐकत नसतो, कारण तो माइंडमधून तिकडेच असतो. त्याच्यामुळं आपण पाहिलं माइंड गेम खेळला आणि माइंडमध्ये विचार केला होता की मला रिव्हर्स खेळायचं आहे, रिव्हर्स खेळायचं आहे, रिव्हर्स खेळायचं आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न त्यांनी केला जरूर, पण तो रिव्हर्स खेळता आला नाही आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही आहे. हे खेळपट्टीवरती आपण खूप जास्त मेहनत केलीत आणि त्या मेहनतीनंतर आपण पाहिलं की दुसऱ्यांसाठी फलदायी ही खेळपट्टी जरूर ठरली आणि फलंदाज आपण पाहिलं केतन आले आणि केतन बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज शैलेश मैदानावरती दाखल झालेत, पण शैलेश नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. योगेश स्ट्राईकवरती. योगेश बॅटची कडा आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रिस्की रन आणि हातात बॉल आला नाहीये. थ्रो चांगला झाला, सर्व चांगलं झालं. येस्टनच्या पाठीमागे लेग स्लिपने बॉल अडवला सुद्धा होता, त्यांनी फेकी केली चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर स्वतः फॉलो थ्रोमध्ये गोलंदाज पाहिला, विकेटच्या पाठी गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या हातून चेंडू निसटला आणि धावफलकावरती आपण पाहिलं जीवनदान मिळालं. 6 गडी बाद 56 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये समीर आपल्याला आज बॉलर म्हणून पाहायला मिळतात. शेवटचं षटक पहिलं आणि शेवटचं षटक जो गोलंदाज टाकतो त्या गोलंदाजाकडे धाडस असणं खूप गरजेचं. धाडसी गोलंदाज समीर चॉप करतोय, बॉलरच्या पाया खालून चेंडू निघून जाताना पाहायला मिळालं. सिंगल घेतली, डबलचं कन्व्हर्जन होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव सुद्धा. पहिली धाव जोरात घेतली, जसं त्यांनी कळलं की ही मिसफिल्ड आहे, त्यांनी पहिली धाव जोरात धावले आणि दुसऱ्या धावेसाठी लगेच वळून आले आणि या 2 धावेने धावफलकावरती वाढ. 58 ही धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. जमीर पाहायला मिळत आहेत. जमीरवरती आक्रमण केलं जातोय. जमीरच्या चेंडूला पेस आहे आणि त्या पेसचाच वापर केला जातोय बॅटरकडून. डायरेक्ट हिट लागली जाते. डायरेक्ट हिट नंतर आपण पाहिलं पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर होता, त्याच्यामुळे सुखरूप राहताना पाहायला मिळालं आणि 1 धाव ही येताना पाहायला मिळते. एका धावेने बदलणार काय, 58 वरून 59 होताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 गडी बाद आतापर्यंत संघ पाहायला मिळतो. शेवटचं आणि अंतिम ओव्हरकडे आपण जमीरला पाहतोय. जमीर आल्यानंतर धावा थांबवण्याचा प्रयत्न, शेवटचा हाणामारीचं षटक त्या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग बॉलिंग करताना पाहायला मिळालाय. यावेळी चेंडू मात्र पडला आणि त्याच्यानंतर गिरकी घेतोय. 1 धाव आणि दुसरी सुद्धा पूर्ण. पर बॉल रन येणं कंपल्सरी आहे. अंडरआर्म क्रिकेट लहानपणी खेळताना एक नियम आपण बनवायचो, बॅटला बॉल लागला की 1 रन कंपल्सरी घ्यायची, जर रन नाही घेतली तर मात्र आपल्याला आऊट दिलं जायचं. तोच नियम आज आपण ह्या ओव्हरआर्ममध्ये पाहायला मिळतोय. बॅटला बॉल शेवटच्या ओव्हरमध्ये लागला की कंपल्सरी रन घ्यायची आहे. पहिल्या बॉलला 1, नंतर 2, नंतर 1 आणि परत 2 रन अशा पाहायला मिळाला 4 बॉलमध्ये. 61 धावसंख्या. 61 वरती टोला दिलाय. चेंडू हवेमध्ये खूप वेळ पाहायला मिळाला. झेल आणि फलंदाज बाद. एक वेळेस वाटलं होतं स्कोर कार्ड 100 ओलांडेल, ज्या पद्धतीने स्कोर कार्डवरती रन बनायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र प्रत्येकजण येतोय आणि मात्र येणार, एकात फटका 2-3 रन करणार आणि मग बाद होऊन मैदानातून बाहेर जाताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आणि आपल्याला फलंदाज निलेश पाहायला मिळतात. सुपर 6चा ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये.
तर शेवटचा बॉल या इनिंग मधला हा शेवटचा बॉल झाला की सुपर 6चा ड्रॉ होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. शेवटच्या बॉल वरती सुद्धा विकेट येताना पाहायला मिळाली आणि 61 या धावसंख्येवरती धावफलक थांबताना पाहायला मिळालं. आता 62 धावा धावफलकावरती आपल्याला बनवायचं आहे. त्यापूर्वी मी वळतो पुन्हा एकदा बाळा सरांकडे. चला आपण सुपर 6चा ड्रॉ आपण करतोय. या स्वप्नील सुर्गे साहेब. जय सर या जय सर. ड्रॉ आपण या ठिकाणी करतोय. या आपण लाईव्ह लॉट्स करतो आहोत. सुपर 6 आणि सुपर 6 मधल्या मॅचेस कशा असतील त्याच्या लाईव्ह लॉट्स करण्यात येतं. या 6 संघ जो मात्र सुपर 6 मध्ये दाखल झालेत. पहा लाईव्ह लॉट्स करण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. अभि केसरकरच्या घरी एक दुःखद निधन झालंय. त्याचे बाबा या इथून निघून गेले, स्वर्गवासी झालेत. मामा त्यांचे बाबा ICU मध्ये आहेत. मामा जे मात्र ICU मध्ये आहेत तर त्या कारणास्तव त्यांची मॅच जर का आली तर ती दुसरी खेळवण्यात येईल. आणि ओंकार शेलारच्या बहिणीचा साखरपुडा आहे आणि जर त्याची मॅच आली तर ती शेवटची खेळवण्यात येईल. त्याकरिता आपण लक्ष वेधूयात आणि त्याप्रमाणे लॉट्स आपण करतो आहोत. SKMB टायगर्स 5 चिठ्ठ्या मी तुम्हाला दाखवतो. या लॉट्स आपण चिठ्ठी बनवली जाणार आहे आणि या चिठ्ठ्या फोल्ड करण्यात येतील. प्रथमतः हे चिठ्ठी पाहून घ्या. कोणत्याही स्वरूपाची आपण जे काही करणार आहोत ते अगदी सरळ काही फेर आहे. हा दुसरा संघ आहे ज्योती एंटरप्राइजेस. ही चिठ्ठी तुम्हाला पाहायला मिळते. त्या पुढचा संघ जो मात्र पाहायला मिळेल अर्थात संघ आहे किरण वॉरियर्स बोगाव. सर्व काही पारदर्शकपणा आपण या लाईव्ह लॉट्समध्ये पाहायला मिळतो आहे. पारदर्शकपणा आपण पाहतो आहोत. तर नंतर शीर भैरवनाथ चढवली ही चिठ्ठी पहा. कोणताही डाग नाही आहे, कुठेही फोल्ड केलेली नाही. प्रथमतः ही गोष्ट आम्ही तुमच्या निदर्शनास आणतोय कारण कोणाची मॅच कोणाच्याही स्वरूपात लागेल हा संपूर्ण पारदर्शकपणा हा संघ जो योगेश सरकार किनेश्वर हा चिठ्ठी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. संपूर्ण चिठ्ठ्याही तुम्ही पाहू शकता. पारदर्शकपणा यामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की अभि केसरकरचे मामा जे आहेत ते थोडेसे ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे आणि त्या कारणास्तव त्यांची मॅच जर का आली ती दुसरी राहील. आणि त्याच वेळेला योगेश अगदी ओंकार शेलार याच्या याच्या बहिणीचा साखरपुडा आहे आणि त्या कारणास्तव त्याची मॅच ही शेवटची होईल. हा विजयी संघ या आपण विजय संघ या सामन्यामधील विजेता संघ ही शेवटची चिठ्ठी आहे. या आपण लॉट करतो आहोत. प्रथमतः या मी विनंती करेन या आपण आयोजकांमधील कोणीही चिठ्ठी उचलायला येणार नाही. त्यामध्ये एक पारदर्शकपणा आपण ठेवूयात. ज्या चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यामध्येही पारदर्शकपणा असेल. 6 चिठ्ठ्या आहेत आणि त्यामध्ये या चिठ्ठ्या तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळतात. या आपण पहिले 2 चिठ्ठ्या येतील. त्या 2 चिठ्ठ्यांमध्ये पहिला सामना राहील. 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्यात पहा आणि त्यामधील पहिला सामना जो अशा स्वरूपाचा राहील. एका बाजूला संघ असेल तो अर्थातच योगेश सरकार किनेश्वर
पहिली मॅच योगेश सरकार किनेश्वर पहिला सामना आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल तो अर्थातच ज्योती एंटरप्राइजेस ही दुसरी मॅच होईल. पहा आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता. दुसरा सामना खेळवण्यात येईल. दुसरी चिठ्ठी दुसरी मॅच अर्थात हा सामना पहिला होय. ही दुसऱ्या सामन्याची चिठ्ठी आपण काढलेली आहे. आता जो काढला तो आपण पहिला करूयात. ते आपण अल्टरनेट करता येईल परंतु ही दुसरी चिठ्ठी दुसरा सामना अर्थात एका बाजूला संघ राहील विजेता संघ खेळेल शीर भैरवनाथ सडवलीच्या अगेन्स्ट. शीर भैरवनाथ सडवली आणि विजेता संघ या दरम्यानची मॅच आणि राहिलेला सामना एका बाजूला SKMB आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल तो किरण वॉरियर्स बोगाव. SKMB टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट किरण वॉरियर्स बोगाव या स्वरूपाच्या 3 मॅचेस आहेत. तर पहिला सामना जो मात्र खेळण्यात येईल विजेता संघ जो मात्र खेळेल शीर भैरवनाथ सडवलीच्या अगेन्स्ट विजेता संघ खेळेल. दुसरा संघ राहील ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा योगेश सरकार किनेश्वर ही दुसरी मॅच आणि तिसरा सामना SKMB टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट किरण वॉरियर्स बोगाव. थँक्यू. यस अंपायर बॉल इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला. या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये 62चा करायचा पाठलाग परंतु ज्या संघाने भल्या संघांना धूळ सारली आहे तो संघ मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना अक्कलकोट ग्रुप आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय दादा अँड कंपनी वावे या 2 संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही आहे. पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. तर त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला अमाद आणि समीरला आपण पाहतोय. समीर भोसले आणि त्याच्या साथीला अमाद करबेलकर आणि समीर भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला षटक राजा घाडगे 13 बॉल 36 धावांची खेळी या मॅच मध्ये त्याने साकारलेली पाहायला मिळाली. तोच राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती आला. 3 षटकात 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. खरं तर उद्याच्या दिवशीचा महत्वाच्या मॅचेस आपण पाहिल्या. सामन्याला सुरुवात पहिला बॉल गोलंदाज राजा यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्यापण तोच राजा घाडगे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. डॉट बॉल पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा जो मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे राजा घाडगेच्या माध्यमातून. चांगली मॅच पाहायला मिळाली. ओमकार शेलारकडे प्रत्येकाची नजर असेल आणि आमचा तिसरा कॅमेरा मिलिंद पाटील स्वतः यावेळेचा बॉल खाली राहिला. ते यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आल्यात लगातारचे 2. ओमकार घाडगेला जास्तीचं फॉलो करण्यात येत आहे. स्क्रीनवरती आपण त्याला सध्याच्या घडीला पाहतोय. खरं तर त्याच्या देहबोलीकडे तुम्ही जास्तीचं जाऊ नका. मंगेजी बेलोसे साहेब त्यांनी जे म्हटलं ना त्याच वेळेला क्षणात त्याच्या डोळ्यामधून अश्रू अनावर झाले होते. कारण प्रत्येकाने त्याच्या बाबत यावेळेचा बॉल आडवा बॅटने गॅप मोठा आहे. रन्स मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचलेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आला चौकार. खरं तर एक खेळाडू परंतु त्याला पोलादपूर नगरीमध्ये अशोक दिंडा म्हटलं जायचं. मंगेजी बेलोसे साहेब यांनी आवर्जून माझ्याकडून माईक घेतलं. मला काहीतरी बोलायचं आहे. एका खेळाडूवरती टीका होतात. मी यावर्षी त्याला केवळ माझ्या संघामध्ये स्थान दिलं नाही त्याला संघाचं मालकत्व दिलं आणि आज माझा संघ सुपर 6 मध्ये आहे. ओमकार घाडगे आणि त्याला अश्रू अनावर झाले होते.
यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. चौकार येऊन जास्तीचं काही बिघडलेलं नाही आहे राजा घाटगेच्या वरती, कारण 4 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. चौकार येऊन देखील 4 बॉल 4 धावा पाहायला मिळाल्यात. संकेत मोरेला आपण अगदी पाहतोय गोलंदाजाच्या शेजारी. हा असा खेळाडू आहे की चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि गोळेगणी गावामध्ये आणखीन एक मानाचा तुरा उद्या रोहला जाणार आहे. या पोलादपूर नगरीसाठी आणखीन एक मोठा मानाचा तुरा सोपानजी मोरे साहेब यांच्या शिरपेचामध्ये आणि या पोलादपूर नगरीमध्ये मानाचा तुरा रोला जाईल. कारण महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र रत्न हे पुरस्कार त्यांना मात्र प्राप्त केले जाणार आहे. विनायजी दीक्षित साहेब यांना तुम्ही पाहता सध्याच्या घडीला अगदी आपण पाहिलं तर SKNMB संघासाठी मॅनेजर पद त्यांच्याकडे आहे. आणि किंबहुना नगरात जिथे नगर परिषदेमध्ये आपण नगरसेवक म्हणून त्यांना पाहतोय. आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं SKMB साठी आणि किंबहुना या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगसाठी. आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब यांचा मी आवर्जून उल्लेख करेन या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ज्यांच्या माध्यमातून प्रमुख आणि मोठं सहकार्य आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. खोलातला बॉल ऑन साइडला वॅकन्सी एरिया फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अहमद करबेलकरच्या बॅटमधून येतोय षटकार. पाठलाग करायचा आहे. गुड्ड्याजी जाधव सर यांना आपण सध्या दगडीला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर गुड्ड्याजी जाधव यांचा पहिलाच अनुभव राहिला या पोलादपूर नगरीमध्ये. अनेक वेळेला इथून जाण्याचा योग राहिला, परंतु त्यांनी आवर्जून म्हणाले की आम्हाला या स्पर्धेमध्ये निमंत्रित केल्याबद्दल संदीपजी सरांचे त्यांनी विशेष आभार मानले. ही स्पर्धा एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. खरं तर ही स्पर्धा गुड्ड्याजी जाधव आपण पाहिलं ना, मग डिसेंबर ते जानेवारीमध्ये जास्तीची घेण्यात यायची. परंतु एक कार्यकाल पाहायला मिळाला की या विभागामध्ये केवळ आपण पाहिलं तर सर्व धर्म सहभाव असा आहे. आणि या कारणास्तव आज नुकताच आपण पाहिला तर अगदी त्याच वेळेला आपण जर विचार केला तर काही दिवसांपूर्वीच जो मात्र आपण पाहिलं तर रोजे नुकतेच संपलेत आणि रमजानचा पवित्र महिना संपला आहे, त्या कारणास्तव ही स्पर्धा पुढे पुढे येत असताना आज एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळाली. परंतु पुढचं वर्ष हे डिसेंबरमध्ये राहणार. 28 पर्यंत ही स्पर्धा संपेल. दुसऱ्या पर्व जिथे 5व्या पर्वामध्ये कार दिली जाणार आहे विजेत्या संघाच्या संघ मालकाला. 2 लाखाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक हे खुल्या गटासाठी राहणार आहे. जिथे 12 संघ खुल्या गटासाठी खेळणार आहेत. 2 दिवसाची ती स्पर्धा राहील. 6 दिवसाची एकंदरीत PTPL पाहायला मिळेल. एकंदरीत 8 दिवस तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. त्यामधले 2 दिवस हे राखीव खुल्या गटासाठी राहणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये संदेश करणारे गोलंदाजी मार्कवरती टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार मैदानावरती पाहायला मिळतो. तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. कर्णधाराकडे पाहिल्यानंतर मला केतन पवारची आठवण झाली की तो मात्र 12व्याच्या खेळाडूमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतो. अजून किती वेळा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला पाहिलं गेलं. अगदी नाश्ता पाणी व्यवस्थित केलं त्याने मैदानावरती. 3 बॉलवरती धावच आली नाही त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल लोअर फुल टॉस आडवा बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती रन्स मिळतील त्या 4. बॉल लोअर फुलटोस त्यावरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 14 धावा धावलक्यावरती आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड. संदेश करणारे पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर उजव्या रेषेच्या बाहेर कट केलाय. हॅमर्ड बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती चौकार.
पाहायला मिळालाय. चिंता वाढली आहे गोलंदाजापेक्षा जास्तीची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजापेक्षा जास्तीची चिंता ही ओंकार गाडगेची वाढली आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा तेज क्षेत्र. रिझल्ट सेम. लगातारचा दुसरा. इथे एकंदरीत तिसरा चौकार आलाय. ओंकार येण्यापेक्षा ओंकारचे रिॲक्शन्स पहा. बावीस धावा धावफलकावरती आहे. 3 बॉल 3 चौकार आलेत. 3 बॉल 3 चौकार येत असताना मैदानावरती आपण पाहतो आहोत प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. मंगेजी बेलोसे साहेब असतील, विनायकजी दीक्षित साहेब असतील, सिद्धेजी सेठ साहेब असतील, संदीपजी कदम साहेब असतील. हलक्या हाताने संयमाने आता मात्र खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संदेशच्या अगेन्स्ट मात्र इथे रणनीती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येतो. स्वप्नीलजी चोडगे साहेब सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक मॅचला त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळाली. प्रत्येकाचंच कौतुक करेन मी, कारण इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं नामकरण आणि नावांचा उल्लेख करणं हे तितकंच आवश्यक. पुढचा बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. दे धक्का आणि घे चक्का. ठोकलाय षटकार. बॉल 57 धावांची खेळी साकारली होती. 6 षटकार ठोकणारा समीर भोसले मॅन फ्रॉम कोंडवी बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड वरती 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये तितकासा खेळ चांगल्या दर्जाचा पाहायला मिळावा हीच अपेक्षा होती, परंतु तो खेळ झालेला नाही आहे. संदेश करण्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. या षटकामध्ये 18 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 10. 28 धावा धावफलकावरती आहेत. विकेट हव्यात. बॉलची मागणी करण्यात येते. पहा पहिल्या 2 षटकांमध्ये किमोना 11वा बॉल जरी बाहेर गेला ना तर 12वा बॉल हा नवीनच देण्यात येईल, आणि 12वा बॉल जर का बाहेर गेला तर 13वा बॉल हा जुना देण्यात येणार आहे. 12वा बॉल जरी बाहेर गेला तरी नवीनच बॉल मिळेल. हे चंद्राचं विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर एक चंद्र जो आकाशामध्ये नभात पाहायला मिळतो, दुसरा चंद्र जो मात्र बाउंड्री लाईन वरती बसलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. खरं तर 8 दिवस समालोचन करणं आणि एक समालोचकाचा आवाज ऐकून ऐकून प्रेक्षक वर्गही कंटाळतात. थोडासा विरंगुळा काहीतरी हवा. आणि खरं तर दुसऱ्या चंद्राचा उल्लेख करताना ओंकार घाडगेचा आम्ही उल्लेख करत होतो, परंतु बाउंड्री लाईनवरती
28 धावा धावफलकावरती आहेत. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 24 बॉलचा खेळ शेष आहे. मॅच बनू शकते जिथे गोलंदाज राजा आला ऑन साईडला केला, हवेमध्ये राहिला होता बॉल ऑन ड्राईव्ह करण्यात येते, जिथे मात्र आपण एक सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. राजा घाडगेने 11 धावा अद्याप खर्च केल्यात. तो विकेट टेकर गोलंदाज, एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. किंबहुना आघाडीचा एक द्रुतगती गोलंदाज हा नेहमी चाणाक्य असावा लागतो आणि हा सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. त्याच्याकडे संपूर्ण आयुध आहेत गोलंदाजीतली. त्याच्याकडे खोलवर टप्प्याचे बॉल आहेत, स्लोअर वन चांगला आहे, त्याच वेळेला हाफ ट्रॅकर चांगले हाताळतो. विकेट हवी आहे या मॅच मध्ये परताव करण्यासाठी, ती मिळवावे लागेल. हा बॉल खाली राहिला, परंतु प्रतिस्पर्धी संघ अगदी दादा अँड कंपनी व्हावे हे म्हणत असेल. ही भागीदारी रचली जायला हवी, ही भागीदारी बिल्ड व्हायला हवी. विकेट गमवायची नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघावरती हवी ठरण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं राहणार आहे. हे दोन्ही बॅटर चांगले खेळतात. 29 धावा धावफलकावरती. एकंदरीत या मॅच मध्ये महत्वाचा खेळ सध्याच्या घडीला रंगत असताना पाहायला मिळतो आहे. सामने महत्वाचे आहेत, कारण इथून सुपर 6 मध्ये जाणारा संघ त्याचा खेळ तितकासा महत्वाचा राहील. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा राजा घाडगे दाखल होत आहे. राजाचं ते राजपण आज तितकंच पाहायला मिळालं नाहीये. खोलातला बॉल या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. समोरच्या दिशेने भोसलेंची बॅट आणि भोसलेंची तलवार कदापि शांत राहत नाही. मैदानाच्या आतमध्ये समीर भोसलेची बॅट तळपतीये. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती, जी मात्र पाहायला मिळते आहे. खरं तर अक्कलकोट ग्रुपच्या माध्यमातून आपण एकंदरीत पाहिलं ना, तर अद्याप 15 बॉल हाताळले गेलेत आणि 15 बॉल मध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना, तर एकंदरीत जे 15 बॉल हाताळले गेले ना, ते संपूर्ण पुढ्यात टाकलेत, किंबहुना उजव्या रस्त्याच्या बाहेर रूम देण्यात आल्यात. या बाबी कुठे ना कुठेतरी आपण ज्या चुका करतोय त्याच्यामध्ये परिवर्तन करायला हवं. चुकांमधून जो काय अनुभव मिळतो आणि त्या अनुभवामधूनच यश मिळतं. या चुका कुठे ना कुठे थांबवाव्या लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला काही ना काहीतरी बोध घ्यायला हवा. वारंवार चुका झाल्यात, वारंवार आपण मैदानाच्या आतमध्ये या चुका करतोय, या थांबवणं गरजेचं राहील. 35 धावा धावफलकावरती, 35 ऑन दी बोर्ड. 62चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीर भोसले बॅटिंग करतोय मैदानावरती. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 35 धावा धावफलकावरती आहे, 35 ऑन दी बोर्ड. खरं तर ही मॅच बनवू शकते, परंतु त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील. दोन्ही संघांसाठी 50-50 चान्सेस आहेत. हा बॉल दिशाहीन राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून मी या राजा घाडगेला नेहमीच गोलंदाजी करत असताना ओव्हर स्टेपिंग जास्तीची करताना पाहायला मिळाला, परंतु या वर्षी त्याने स्वतःमध्ये बदल आणले. त्याने गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं, परंतु त्याने ते परिवर्तन कुठेतरी षटकार चौकार त्याच्या अगेन्स्ट आलेत. यावेळेला देखील उजव्या सीच्या बाहेर, इथे कोण बदललाय, दृष्टिकोन तोच ठेवलाय. जिथे उजव्या सीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला बॅटिंग टीमने, DRSचा कॉल करण्यात आलाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आणि त्यावेळेला राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना जास्तीचे हा ज्या वेळेला कोण बदलण्यात येतो ना, त्यावेळेला जास्तीचा आपण कल हा गोलंदाजाच्या बाजूने झुकतो. यस, फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीम आपण DRS गमावला, फेअर डिलिव्हरी. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 36 आहेत. 36 ऑन दी बोर्ड. सामना बनणं किंवा सामना बनवणं हे आपल्याच हातामध्ये राहतं. खेळाडूंनाच करायचं, जे करायचं ते. संघाच्या संघमालकांनी संघ बांधला, आपल्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं आपण मैदानाच्या आतमध्ये करायचं.
ते तुम्हालाच करावं लागणार आहे एकजुटीने. यावेळेचा बॉल आणखीन एक समीर भोसलेच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर लुकलुकत्या ताऱ्यांप्रमाणे चेंडू नजरेच्या आड. षटकार. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये जिथे धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत स्कोर कार्ड वरती 42 आहे. 18 बॉल आणि 20 ची गरज. 18 धावा, 18 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. अठरा बॉल आणि 20 ची आवश्यकता मॅच मध्ये राहिलेली आहे. अगदी पाण्याची मागणी करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष सहकार्याबद्दल विशेष आभारी राहू. निलेशदादा कोळसकर साहेब 1,25,555 रुपये प्रथम क्रमांक. मंगेजी बेलोसे साहेब यंगस्टर पोलादपूरचे सर्व आणि प्रसिद्ध उद्योजक तथा विनायकजी दीक्षित साहेब नगरसेवक पोलादपूर. त्याच वेळेला संदीपजी कदम सर अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक. त्याच वेळेला विक्रमजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 66,666 रुपये तृतीय क्रमांक. पुण्याचे आदरणीय विक्रमजी गायकवाड साहेब. सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 44,444 रुपये चतुर्थ क्रमांक. त्याच वेळेला राजेशदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून पंचम क्रमांक 44,444 रुपये. स्टार HFL पुणे यांच्या माध्यमातून षष्टम क्रमांक 44,444 रुपये. यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून बाईक विशालजी कानडे साहेब बारामती. त्याच वेळेला समीरजी जाधव साहेब बिरवाडी. संजयजी चोरगे साहेब साखर अध्यक्ष जय भवानी स्पोर्ट्स साखर. त्याच वेळेला रुपेजी सकपाळ साहेब कापडे. विषयजी शेलार साहेब अर्थात शेलार धाबा. संजयजी जाधव साहेब हनुमाननगर. राहुलजी मोरे साहेब यांचेही विशेष आभार. आणि यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल लाभली आहे. सुनील सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून मेडल. योगेश दादा शेलार साहेब यांच्या माध्यमातून सायकल. सुरवेश्वर यांच्या माध्यमातून सायकल. सुशांत जगताप सायकल. सर्वांचे आभार. बॅकफुटला आले ऑन साइडला केलाय. योगेश आला आणि पहिल्या बॉलवरती त्याने संधी निर्माण केली होती. मैदानाच्या आतमध्ये जिथे संधी निर्माण झाली झेल निसटला. जीवदान प्राप्त होतं बॅटरला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश करणारे या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. योगेश करणारे अर्थात बिटू याच गोलंदाजाने 2 धावांचा षटक टाकलं होतं 12 बॉल 8 धावा डिफेंड करताना. आणि या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती त्याने संधी निर्माण केली होती. याहूनही अधिक गोलंदाजाने काय करायला हवं. समीर भोसले त्याची बॅट पहा. एखाद्या लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावं त्या रीतीने तो बॅट फिरवतोय. बेसबॉल सारखी तो बॅट फिरवतोय. जणू काय मैदानाच्या आतमध्ये तो गधाच घेऊन आलाय आणि त्या रीतीचा आविर्भाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. रन्स गोळा करण्यासाठीच जाणला जातोय. संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. विकेटची आवश्यकता नितांत त्या संघाला. दुष्काळ पडलाय. याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा अशा संघातील खेळाडू म्हणत असतील. पुन्हा एकदा दिशाहीन जो मात्र राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धाव. विटू इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहतो. विटू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. परंतु या मॅच मध्ये त्याला ती लेंथ अँड लाईन पाहायला मिळालेली नाहीये. आघाडीच्या दोन्ही बॅटरचं मी कौतुक करेन. अमाद करबेलकर आणि समीर भोसलेचं पार्टनरशिप 44 धावसंख्येची भागीदारी रचली आहे. आणि समीरच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक स्ट्रोक जो आहे ना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. याही वेळेला पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक सर्वाधिक लांब. षटकार दे घुमा के.
बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये 36 वरती बॅटिंग करतोय समीर भोसलेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये त्याच्यासाठी. काय बॅटिंग केली आहे. मला तर आता प्रश्नचिन्ह हा पडायला लागलाय कोण जिंकेल कोण हारेल याचा नाही तर या बॅटरने दुपारी आणि रात्री काय खाल्लं होतं. कारण ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय मैदानावरती प्रत्येक बॉल परफेक्ट मिडल आणि एक एक स्ट्रोक जो मारलाय ना तो सर्वाधिक दूर मारलाय. मैदानाच्या आतमध्ये जो षटकार येत असताना पाहायला मिळाला लांब लचक षटकार आलाय. खरं तर आभारी राहू आम्ही मोरिया हॉटेलचं बालाजी हॉटेलचं शेलार धाबाचं साईराज हॉटेलचं आणि मोरिया हॉटेलचं विशेष करून आभार आहे आम्ही माडू कारण त्यांची प्रसिद्ध अशी दाल खिचडी कदाचित हा बॅटर तेच खाऊन आला असावा. मयूर स्पोर्ट्सचे आभार टेनिस क्रिकेट .inचे आभार SK लाईव्ह इव्हेंटचे आभार सिक्सर बॉलचे आभार SK ब्रँडचे आभार वंडर स्पोर्ट्सचे आभार चॅम्पियन स्पोर्ट्सचे आभार मोहित स्पोर्ट्सचे आभार त्याच वेळेला D99 स्पोर्ट्सचे आभार सुनील सकपा साहेब यांचे आभार चॅम्पियन स्पोर्ट्स ची टी शर्ट्स आम्हाला लाभली आहे त्यांचे आभार राहुलजी वसंत मोरे यांचे आभार. आडवा बाटण्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिला आहे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. खरं तर या पोलादपूर नगरीमधून अनेक जिथे समालोचकांची आज मात्र मोठी यादी आहे परंतु त्यामध्ये गणेशजी केसरकर यांचा आवाज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल असं अपेक्षा होती ते उपस्थित होऊ शकले नाही कारण ही स्पर्धा पोलादपूरकरांची आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट केलाय जो मात्र वळण घेतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. 2 धाव घेण्याची मुभा होती 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. प्रेक्षक वर्गाला आता इथं कळून चुकलंय की हा मॅच कुठे झुकतीये. हळूहळू प्रत्येक जण आपल्या घराकडे निघतोय. पहा प्रत्येकाला पोलादपूर नगरीमध्ये ना मी आवर्जून हात जोडून आणि कोपऱ्यापासून हात जोडून विनंती करेन बाईक चालवताना बाबांनो सावकाश. धाव फलकावरती आहेत त्या 53. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने कट केलाय क्षेत्ररक्षक आहे. कालच्या दिवसामध्ये या मैदानाच्या अगदी समोर एक दुर्घटना घडली तिथून आज जसं काय SKMB जो संघ SKMB टायगर हा संघ येत होता त्यावेळेला एक दुर्घटना घडली. पण कृपया आपण स्वतःला जपा. तुम्ही चांगले आहात तुम्ही क्रिकेट खेळताय तुम्ही पोलादपूरसाठी आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी फार महत्त्वाचे आहात. यंगस्टरसाठी तर तुम्ही सर्वाधिक महत्त्वाचे आहात. सिद्धेश सेठ युवा मंचसाठी देखील तुम्ही महत्त्वाचे आहात. पुढचा बॉल बॅकफुटला आले एक्स्ट्रा कव्हरला खेळतात डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल मिळती एकेरीच्या मदतीने अमात करबेलकर पहा एका स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय कारण केवळ 13 वरती 2 नॉट आउट आहे 39 वरती बॅटिंग करतोय समीर भोसले. संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष आहे या मॅच मध्ये 62 तर 7 ची गरज. येणारे बॉल शेष राहिले आहेत या सामन्यामध्ये 12 बॉल 7 ची आवश्यकता. लिलया आणि या मॅच मध्ये तेच पाहायला मिळते. अर्ध्या शतकासाठी भागीदारी देखील रचली आहे. 55 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी देखील बनवली आहे समीर भोसले आणि अमात करबेलकर. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 7 ची गरज. पुढचा बॉल खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. संदेशचा एंड बदललाय दृष्टिकोन कसा तो ठेवतोय हे पाहणं गरजेचं राहील. किंवा मला तर आता असं वाटू लागलं की सुपर 6 आहे ते सामने जे आहेत ते मात्र आता खुले झालेत. उद्या पहिली मॅच संदीप सर 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड करणं अपेक्षित राहील कारण आपण सातत्याने लक्ष देतोय की जो पहिला सामना जो राहणार आहे तो 5 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायला हवा. 10:30 पर्यंत आपल्याला वाइंड अप करायचं आहे. यावेळेचा बॉल आकाशाला गवसणी घालणारा अमात करबेलकरच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
अर्थात हे बोलायला अशी अतिशोक्ती राहणार नाही की संघ खेळ दादा अँड कंपनी व्हावे. हा संघ खेळ शीर भैरवनाथ चढवलीच्या टीमच्या अगेन्स्ट योगेश सरकार किनेश्वर आणि ज्योती एंटरप्राइजेस ही दुसरी मॅच. SKMB टायगर्स आणि किरण वॉरियर्स बोगाव हा तिसरा सामना. खाली राहिला तरी यशरक्षकाचा वेध घेतोय. समीकरण संपूर्णतः बदलल्यात. रियाजी करबेलकर यांच्या माध्यमातून या दोन्ही आघाडीच्या बॅटर्ससाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रियाज तांबे यांच्या माध्यमातून या दोन्ही बॅटर्ससाठी समीर भोसले विशेष करून प्रभावशाली कामगिरी केली आहे. या वर्षीच्या PTPLने काही नावं जी आहेत ना ती चर्चेची राहिली. मला ऋतिक साळवी एक नाव मला आठवतं, किंवा सचिन मोरे हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंट जिथे मात्र केले. सिंगल आली आहे आणि सामना जिंकलाय. दादा अँड कंपनी व्हावे या टीमने अगदी थाटात सुपर 6 मध्ये दाखल होणारा हा संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. इन्व्हाइट करूयात जिथे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार समीर भोसले. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ही आपण इन्व्हाइट करतोय समीर भोसले. 39 नॉट आउट. समीर भोसले. संदीप बेलोसे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करावा. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय. पहा, उद्याच्या दिवशी सुपर 6 मध्ये झाल्यानंतर सुपर 3 मध्ये संघ येतील आणि सुपर 3 मध्ये काय करणार आहेत, किमोना धावायला लागेल, रनिंग बिटवीन विकेट राहील, बॉल आउट होईल, किमोना आपण कोणत्या गोष्टी पाहणार याची चर्चा होतीये. तर उद्या आपण पोलादपूर नगरीमध्ये प्रथमच हा पायंडा आणतोय की सर्वाधिक दूरवरचा थ्रो करणारा संघ हा क्वालिफाय होईल फायनलसाठी. सर्वाधिक दूरवरचा थ्रो करणारा संघ हा क्वालिफाय होईल. थ्रो कसा करायचा आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. चला, आजचा दिवस संपला. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहतोय. जाहीर करूयाच सुपर 7 अर्थात 7वा दिवस इथे संपला. हे जाहीर करतोय समीर भोसले याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार तथा कॅश प्राइज जे आपण या दोन्ही आघाडीच्या बॅटरसाठी देत होतो आणि ते कॅश प्राइज आपण देत आहोत रियाजी तांबे यांच्या माध्यमातून. मंडप डेकोरेटर्स लाईट्स ऑन राहू द्यात. आणखीन एक टॉवर ऑन ठेवा. मंडपाच्या उजव्या बाजूचा टॉवर ऑन ठेवा.